बाळू, हे बाळू, उठतो का? हे बघ, चहा बटर घे आणि अतुल बरोबर जाऊन बँकवाल्या तुकारामला घेऊन ये. हो. हा, चला उठा. ए चल. हा चा हा रर. चला उठवा आजींना. हा. अंगठा घेऊया. हा, घेऊया ना. आणा. हा? बसा की. कशी आहे तब्येत आता आजींची? हाय, औषधं लई असत्यात, झोप लागती. बसा की, चहा घ्या. हा. बाळू, हा, अरे आला पण. अंगठा देऊया ना. तुकाराम आलेत, अंगठा देऊया. तू काय इथं उभा आहे? हो बाजूला. ए बाजूला हो. हे दे त्यांना. धर आणि जा त्यांच्या बरोबर. ठेव खाली का बशी. तो येईल तुमच्या हो, बरोबर. जातो घेऊन. हा, हा? चल काळजी घ्या आजींची. हा, हा? हा. चल. बसा. झालं काम? नाही आई, आज नाही भेटणार पेन्शन. आता मग? ते म्हणले उद्या मिळेल. अरे देवा, देव तरी किती आपली परीक्षा बघणार आहे रे. मग आजीला आज पण असंच ठेवायचे. हळू फुल बाळू. तू रम्याच्या घरी जाऊन सांगून ये जा. हो. म्हणा आज पण आई येणार नाही. काही हा, काका परत आल्यात. अग बाई, मी जाऊ काय? तू जा. तांदूळ दळायचे आहेत ग घावण्याचे. असं का? हा, पण माझ्या जात्याचा खुटा सैल झालाय. करते की मी. असू दे की, करू आणि परत कधीतरी. उद्याच करायचे आहेत सकाळच्या पारी घावणं. म्हातारीचा डोळा लागला होता. असू दे की, काय त्यात एवढं. चल. थांबा, मी आले. तुम्ही इकडे या काकू. अगं असं काय करते? ना इकडं मी ठेवते. बसा की इकडं. इकडं बरं चल. बसा बसा काकू. अगं खुट्टा तर घट्टच आहे की. हाय ना खुट्टा चांगला? अगं आता तर म्हणली होतीस ना खुट्टा सैल झाला म्हणून. सैल झाला वय? काय काय तरी घट्टच आहे. हा. अगं पुसाय बिसाय ना ग काय. लागली लगेच तांदूळ घालाया. घ्यावं कमी पुसून त्या इकडं. अगं पुसलं ना वकास, तुझं लक्ष नाही ना आज. चला चला. घाल तांदूळ घाल आता. अगं बाय, मुख्याने जातं वड नये. गाणं म्हण की एखादं. नाही काकू, आज तुम्हीच म्हणा. अगं मी कधी म्हणते या, तूच तर गाणं म्हणाया पुढं पुढं करतीस. नको काकू, तुम्ही म्हणा. अगं टाक ग बाई, म्हण गाणं. म्हणते म्हणते. म्हण. अग्नी जळतो वल्ला चाफा, चाफा जळतो वल्ला चाफा. नको रडूस येड्या बापा, रडू
बापा अग्नी जळतो वली जाई जाई जळती वली जाई अगं वडकी नको रडूस येड्याई आई रडूस येड्या अगं, काय होतंय? अगं काय झालं? तुझा कंठ दाटू बाई का रडतेस? माझा कंठ दाटू अगं नको रडू गं येड्यावानी. काय झालं तरी सांग. काय झालं? माझी आई हे गाणं लय चांगलं म्हणायची तिची आठवण आली काकू असं असं. आई अगं नको न रडू बाई. नको रडू ग. नको ग, नको नको रडू ग. तुझा कंठ आता राहू दे का राहू दे, राहू दे ते. कोण आहे? मी आहे डॉक्टर. आज येऊ का? नमस्कार. कशी काय तब्येत आहे आजीची? हाय हाय चांगली. नाही म्हणजे जरा उठवता का त्यांना? आता आलोय तर तपासतोच. अहो कशाला तुम्हाला पण त्रास असू द्या डॉक्टर यावेळी. उठव की तपासणी होऊन जाईल ना. हा बघू दे ना मला. नाही, नाही. आता मी डायरेक्ट पुढच्या मंगळवारीच येणार ना. मी काय म्हणत होते हो डॉक्टर, हा? या म्हातारीला राहू द्या. त्या गणपतीच्या बापाला साप चावलाय. लई तोंडातनं फेस येतोय. चला पटकन. चला चला. हो चला पटकन. हो चला चला चला. आजीचं जेवण झालं का रे? हो आताच झालं. खीर आणली आहे आजीसाठी. द्या मी देतो. तुला नाही मिळणार, आजीला देणार. आई कुठे? आई अगं म्हातारी उठकी. किती वेळ झोपायचं ग? हा? इमल. अगं म्हातारी गेली की. म्हातारी तर परवा रात्रीलाच गेली का हा? पण उद्याला तिची पेन्शन होणार आहे म्हणून मी कोणाला बोलले नाही. मला माफ करा काकू. अगं मी तुम्हाला सांगणार होते पण तेव्हा मला कधी माफ करणार नाही काकू. आमची म्हातारी गेली हो. गप, रडू मी तुम्हाला सांगणार होते पण पेन्शनच्या पैशाचा मला मोह पडला हो. मी तुम्हाला सांगणार होते हे बघ, काकू. मला सांगितलं असतंस ना तर मी आधी कोणाला बोलले नसते ग. आणि बोलणार बी नाही. आणि आपण हे पेन्शन मिळेपर्यंत कोणाला बोलूया नको. लय चांगली. कुणाला सांगू नाही नका. नाही नाही उद्याच्या दिवस नाही, तेवढं नाही, का मी अजिबात कुणाला सांगणार नाही. कुणाला सांगू नाही, नका. नाही. याला शाळेला नाही, जायचं नाही, हो. नाही. आपण कोणाला बी सांगायचं नाही हे. कुठं बोलू नका नाही काकू. नाही, नाही कुठेच नाही बोलणार ग. गप गप बस ग बस. गप्प बसा, गप्प बसा. मी कुणाला बी सांगणार नाही. हे बघ इमल, तुझी परिस्थिती कळते ग मला. माझं नवीन लग्न झालं होतं. सासरे गेले. नंदा लई लांबून यायच्या होत्या. त्यावेळेस असे फोन बिन नव्हते ना माणूस गेल्याचं सांगाया. त्या प्रेताची अशीच राखण करायला लागायची ग. हे काय नवीन आहे मला आता. मनाने खचून जाऊ नकोस. मग मनाला लावून घेऊ नकोस ग पोरी.